आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कळंबोलीचा चिंतामणी गतवर्षी या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघाने पहिला सामना पराभूत झाला होता आणि तदनंतर मागे वळून पाहिलंच नाही. या संघाने कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग जिंकली होती. पहिला सामना पराभूत झाले होते आणि यावर्षी तसंच घडलंय. यावर्षी तसंच घडत असतानाही पाहायला मिळालंय, कारण सुरुवात पराभवाने झालेली पाहायला मिळाली या संघाची. आणि आज मैदानाच्या आतमध्ये या संघाला आपण पुन्हा एकदा उतरत असताना पाहत आहोत. सिक्सरचा बॉल वापरला जातोय. रेलिंग आहे चहूबाजूला. प्रत्येक मग अगदी या स्पर्धेतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचे बॅनर्स आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संधीजी वासकर साहेब यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. पीटीसी फाउंडर, त्याच वेळेला मनोज पाटील. चला, डगआउट जो आहे खेळाडू कक्ष आहे, प्रेक्षक वर्गासाठी नाही आहे. खेळाडू कक्ष खेळाडूंसाठीच तुम्ही अवेलेबल करा. चला, खेळाडू कक्ष खाली करा. बच्चे कंपनी. सचिनला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. साहिल मोहिते जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. साहिल मोहिते, सचिन तरे आणि साहिल मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आजच्या दिवसाची सुरुवात होण्याच्या आधीच मी सर्वांचं लक्ष वेधतोय की कोणत्या स्वरूपाचा सामन्याचा ऍडजस्टमेंट तुम्हाला हवं असेल तर ते आज होणार नाही. आज तुम्ही म्हणाल की मला जरा बाहेर जायचं आहे किंवा इम्पॉर्टंट काम आहे, तर त्यासाठी स्पर्धेतून तुम्ही माघार घेतलीत तरी चालेल, परंतु ती ऍडजस्टमेंट आज होणार नाही. सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन तरे आणि त्याच्या साथीला साहिल मोहिते. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल अवांतरने सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. गोलंदाजी मार्क मध्ये स्वतः टीमचा कॅप्टन आपण पाहत आहोत किशोर खरात. हाई बॉल डावी सोडून जाणारा दिशाहीन राहिलाय. कुमारजी जाधव यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला स्वप्नीलजी गाडगे पाटील यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. हाही बॉल दिशाहीन राहिलाय. तिन्ही चेंडू एक्स्ट्राच्या धाबा इथून देऊन जातात. प्रेक्षक वर्गाची इथे तुडुंब गर्दी, परंतु आज महत्वाची बाब अशी, अजित नाळे आले स्पर्धा पाहण्यासाठी. कळंबोलीचा सर्वाधिक प्रख्यात विख्यात असा खेळाडू. या वेळेचा बॉल थेट जिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात. कोणती चुकी केलेली नाहीये. पहिला धक्का 3 या धावसंख्येवरती. लीगल बॉल पहिला आला आणि पहिला बॅटर इथे सचिन होतो आउट. सचिन करे आउट होत असताना पाहायला मिळाला. पहिला धक्का. टीमचा कॅप्टन इथे आउट झालाय. सरपंच जी तो चल दिए, अभी कौन संभालने वाला है गांव की जिम्मेदारी. कॅप्टन आउट झालाय. ऋषी सरगर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहत आहोत. यावेळेचा बॉल बाहेर निघणारा. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आला. ऋषी सरगरने 3 बॉल 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल सौरभ मोठे यांच्या माध्यमातून. सौरभ मोठे या स्पर्धेतला एकमात्र गोलंदाज राहिला ज्याने विकेट हॅट्रिक मिळवली आहे, ज्याने खरं तर 5 बॉल मध्ये 5 विकेट मिळवल्या, परंतु त्यामध्ये एक त्याच्या नावावरती होऊ शकली नाही, ती रनआउट होती. फुललेनचा बॉल. सॉफ्ट हँडने ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल. इथून एक सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मी त्या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सत्र पूर्वार्धाचा आणि पहिला चालू आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुढचा बॉल किशोर. जास्तीचा बाहेर टाकला होता. उंचीचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर ज्या पद्धतीने त्याचे बॉल पाहायला मिळाले बाहेर निघणारे आणि अधिकचे वेग प्राप्त करणारे. हाही बॉल शरीरावरती इथून आदळलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच. आणखीन एक महत्वाचा सामना पाहायला मिळणार आहे. चला टॉस साठी मराठा वॉरियर्स आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब. टॉस साठी नेक्स्ट मॅच.
दोन्ही संघ यावेळेचा बॉल समोर केला गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा सणसणीत चौकार. Q11 आणि क्यू परी 11 आणि शहीद भगतसिंग असा सामना आहे पुढचा. यावेळेचा बॉल आणखीन एक चौकार येतोय. साहिल मोहितेने जिथे मोर्चा बांधणी केली आहे, 2 बॉल 2 चौकार, 400 हेल्दी स्ट्राईक रेट त्याचा इथे पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण एका बाजूला संघ क्यू परी 11 आणि शहीद भगतसिंग, दोन संघांदरम्यानची लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच. फलकावरती धावा एकंदरीत 13 आहेत पहिल्या षटकाच्या अंती. किशोर खरातने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु साहिल मोहिते हार मानेल तर साहिल मोहिते कसला आणि काय बॅटिंग केली आहे त्याने. 2 बॉल 2 चौकार त्याने ठोकलेले पाहायला मिळाले. बॉक्स क्रिकेट सातत्याने चांगले खेळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये आदर्श भोसले दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आदर्श भोसलेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. हाही बॉल वेगाने टाकला होता उजव्या यष्टीच्या बाहेर, रन्स मिळणार नाही आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये ही व्हायलाच हवी आणि ती तिथे केली जाते. एक्झॅक्टली बॉल जास्तीचे खोलात ठेवलेले पाहायला मिळाल्यात. वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलेले पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आमचे राम हसबे यांना देखील तुम्ही यष्ट्यांच्या पाठीमागे पाहत आहात. एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु राम हसबे यांना आज पाहिल्यानंतर मला एवढंच म्हणावं असं वाटतं, भाई चलते तो मास दादा, हिलते तो मास मामा मास. यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणलं, हलक्या हाताने केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथूनही मिळते. थांबळ येत ही जमेची बाब आहे. 149 चौकार पाहायला मिळाले. षटकार या स्पर्धेमध्ये आलेला नाही आहे. मारले जरूर, परंतु ते काउंट होणार नाहीत, कारण बॉक्स क्रिकेट आहे. इथे षटकार मारल्यानंतर बॅटरला आउट दिलं जातं. याही वेळेचा बॉल सरळ बॅटने केला. क्षेत्ररक्षक तैनात. प्रेझेन्स ऑफ माइंड किशोरचा चांगला आहे आणि साहिल मोहितेला माघारी परतावा लागणारा धक्का लागला. तो दुसरा महत्वाचा बॅटर साहिल आउट. तुझी 14-2. 14ला दुसरा आउट झालेला पाहायला मिळाला. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर त्याने क्रीजही सोडली नव्हती आणि त्याच कारणास्तव साहिल मोहितेने पाहिलं या गोष्टी की ते तो आउट झालेला आहे आणि त्यामुळे तो इथून बाद होत असताना पाहायला मिळाला. बॅटिंग टीमने आपला DRS गमावलेला आहे. बॅटिंग टीमने एक DRS गमावलाय. 14ला 2 आहेत. स्वप्नील घाडगे पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे ओनर. स्लॉक स्वीप आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. स्वप्नील घाडगे पाटील आले. आलाय रे आला. पाटील आला आणि पाटलाने ठोकलाय चौकार.
18 ला 2, 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड आहेत. पुन्हा रिवर्स लगाताच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. स्वप्नील गाडगे पाटील यांच्या बाटमधून आला हा चौकार. या DRA ची मागणी करण्यात आली आहे. चला DRS दोघांनी गमावला. कॉंग्रॅच्युलेशन्स. राम आजबे तुमचं स्वागत. थांबा बघूया. थांब राम सावकाश. पाणी पाहिजे का? थांबा 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 अजूनही थांबा थांबा. कैसा राया. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ला 2. 22 ला 2 आहेत आणि जिथे हा दोन्ही संघांनी आता आपला DRS गमावलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करण्यात आली. पंचांनी सांगितलं की नाही बॅटरने स्ट्रोक अटेम्प्ट केला तेव्हा तो आतमध्येच उभा होता, परंतु रामने त्याच वेळेला DRS घेतला आणि तो दोन्ही टीमने आता DRS अवेलेबल नाही आहेत दोन्ही टीमकडे. चला नेक्स्ट मॅच. टॉस साठी मी पुन्हा एकदा लक्ष देतोय. क्यू परी 11 आणि शहीद भगतसिंग टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल वेगाने टाकला. दिशाही नाही. व्हाईट बॉल. वेग प्रचंड होता. आदर्श भोसलेकडे दिशा चांगली नव्हती. त्याच कारणास्तव ही अवांतर धाव आली. 23 बनल्या. हाय बॉल वेगाने फास्ट अँड फ्युरियस थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. 2 षटकांचा खेळ संपला. 23 ला 2 आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये कळंबोलीचा चिंतामणी या टीमची धावसंख्या 23 ला 2. भगतसिंग संघ काल खेळला, परंतु सचिन खारवार दिसला नाही मला. सपोर्टिंग स्टाफ मध्ये सचिन खारवार असायला जावा शहीद भगतसिंग घेत होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 ला 2 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. कळंबोलीचा चिंतामणी संघ बॅटिंग करतोय. बॅनरच्या समोर बसलेले ते बच्ची कंपनी. आमचे महेश मोरे थोडेसे प्रेक्षक वर्गापासून लांब राहतात. पुढचा बॉल यावेळेला समोर केला होता.
क्षेत्ररक्षक वेगाने येतात, बॅकअप चांगलं दिलंय. सिंगल मिळेल, एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 24 आहे. किशोर खरात गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेत. ऋषीची बॅटिंग तितकीशी बहरात आलेली नाही आहे. ऋषी ज्या रीतीने बॅटिंग करतोय, ज्या रीतीने तो खेळत असताना पाहायला मिळालाय. धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 24-24ला 2 आहेत. 24ला 2 पाहायला मिळाला. बच्चे कंपनी रेलिंगच्या पाठीमागे बसा, विचार करू नका. 24ला 2. या वेळेला स्वप्नील घाडगे पाटील यांना आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. गॅप शोधला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चर्चा तर होणार, भाऊने ठोकलाय चौकार. चौकार येत असताना बाला मिळाला, गॅप मध्ये केलेला चौकार बाला मिळाला. स्वप्नील गाडगे पाटील यांनी आणखीन काही वेळ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली ना तर किरणजी दळवी तुम्ही तयार राहा. बॉल आणखीन एक निर्धाव स्वरूपाचे येतोय. खरं तर कालची रात्र, कालची सायंकाळ आपण पाहिली, ज्या ज्या संघांचे नावं ही देवाच्या नावाने आहेत त्यांचं प्रदर्शन चांगलं झालं सेकंड मॅच मध्ये. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल येतो, अतिरिक्त धाव. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा. क्यू परी 11 आणि शहीद भगतसिंग. आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाईव्ह मारली होती त्या ठिकाणी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. आला चौकार. बोबडाची थोडीशी उंची कमी पडली त्या ठिकाणी, ज्या रीतीने त्याने डाईव्ह मारली होती. किशोर खरात सारखा असता तर निश्चितच या धावा निश्चित रोखल्या गेल्या असत्या. सर्वे करण्यासाठी या मैदानाचं रोशन पोपेडाला ऑन साइडला पाठवलं. या वेळेला स्वप्नील गाडगे पाडेल आउट. तो देखील धक्का लागला संघाला. 3रा आणि संघाचे संघ मालक आउट. बॅटर कुठे आहे ज्याने सर्वाधिक धावा गोळा केल्या होत्या? राहुल राजपूत अजून बॅटिंगला आलेला नाही आहे. ते दिसला 3 आहेत. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतं. नयन पवार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतोय. कालचा दिवस संघ पराभूतीच्या छायाखाली निश्चित गेला, परंतु टीमचा 1 साइड हिरो, या कळंबोली बॉक्स क्रिकेटचा बाहुबली अद्याप मैदानाच्या आतमध्ये आलेला नाही आहे. इथून एक सिंगल येते, केवळ दिशा दिली होती बॉलला. कलात्मकतेचा आविष्कार. षटकातील एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 34ला 3 आहेत. 34 धावा धावफलकावरती, 3 बॅटर आउट. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी राहिला आहे. पण हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये राम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हे षटक महत्वाचं आहे. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला केलाय. 11 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धावफलकावरती 34 आहेत. 35 धावा धावफलकावरती आहे. 35. 35ला 3. कुमाजी जाधव यांच्या मालकीचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. स्वप्नील गाडगे पाटील यांच्या मालकीचा संघ बॅटिंग करतोय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण दोन्ही संघांचं लक्ष भेटतो आहोत.
कॅप्टन या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. यावेळेचा बॉल षटकार येतो ऋषीच्या बॅट मधून आणि बॉक्स क्रिकेट मध्ये षटकाराला व्हॅल्यू नाही आहे, तो झाला आउट. वाट कोणाची बाद आहे, तो आलाय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. राहुल राजपूत दाखल होतोय. 35-4 आहे. संघाची परिस्थिती बिकट आहे. या अडचणीच्या समयी तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. लक्ष बढवावं लागेल, मोठं ठेवावं लागेल, धावा गोळा करावा लागतील आणि याच खेळाडूला आपले इंटेन्शन कसे दाखवायचे आहेत ते स्वतःला ठरवावं लागणार आहे. यावेळेस बॉल लोअर फुलटोत होता, शरीरापासून दूर केला, सिंगल मिळाली. एकेर धाव येते. 36 धावा धावफलकावरती बनल्यात. सचिनजी तोमरे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि आपलं हार्दिक असं स्वागत या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हावं. महाराष्ट्र पोलीस, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. यावेळेचा बॉल वळण घेणारा पवारची पॉवर संपली आहे आणि तो झाला रामच्या अगेन्स्ट आउट. नाय खल निग्रनाय पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे आणि खल वृत्तीने वागणाऱ्या नागरिकांच्या विरोधामध्ये अगदी चांगल्या दर्जाचं कार्य करत या संपूर्ण समाजाला शांततेचं एक प्रतीक देणारे असे महाराष्ट्र पोलीस आणि आमच्या महाराष्ट्र पोलीस दलातील आणखीन एक पोलीस बांधव आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. सिंगल येते रोशन बोपेडा. मागील बॉलवरती चांगलं कामकाज त्यांनी केलेलं पाहायला मिळालं होतं. धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 37. 37 ऑन द बोर्ड. 37 ला 5. षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत किंवा 3 धावा इथे खर्च केल्यात. राम असबे चांगली गोलंदाजी करतोय. वजनदार खेळाडू आहे आणि वजन पाडलंय त्याने आपल्या या षटकामध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हाई बॉल दिशाहीन राहिलाय. नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चला टॉस साठी शहीद भगत सिंग आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे ते एका बाजूला क्यू परी 11. यावेळेचा बॉल राहुलला शांत ठेवलाय. कालचा दिवस राहुलचा होता, आज त्याची तितकीशी चांगली बॅटिंग झालेली नाहीये. धावफलकावरती धावा एका बाजूला आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 39 ऑन द बोर्ड. चला घाई थोडीशी व्हायला हवी. आजच्या दिवस रात्रीमध्ये 15 मॅचेसचं शेड्यूल आहे. थोडी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला थोडीशी घाई व्हायला हवी, याच्याकडे मी लक्ष वेधेन. धावफलकावरती 39 बनलेले आहेत, जिथे 5 बॅटर आउट झालेले पाहायला मिळाले. 39 ऑन द बोर्ड. कुणाल मोठे आहे का ते ठिकाणी? कुणाल चुकीच्या जागी बसलात तुम्ही. त्या चेअर्स पण बाहेर घ्या आणि तुम्ही स्वतः. धावफलकावरती 39 ला 5. तर असं झालं ना, कळंबोलीतल्या काहींचे आधार कार्ड आणि सातबारेच आहेत माझ्याकडे पण, त्यामुळे कोणाचं नाव काय आणि काय नाही आहे ते सांगायची जास्तीची गरज लागत नाही. चला घाई करा. राहुलला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. अंपायरने या गोष्टीची शहानिशा करून घेतली की राहुल होता ना स्ट्रायकर एंडला. परवाच्या दिवशी उरण तालुक्यामध्ये असाच किस्सा घडला. बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला जायला होता, तो स्ट्राईकला आला. 3 बॉल 3 6 मारले. 1 बॉलवरती डबल घेतली. 4 बॉलला 20 मारले होते. नशिबाची गोष्ट ही घडली की फिल्डिंग करणारा संघ जिंकला.
यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला, चेडू सीमारेषेच्या बाहेर. राहुल राजपूत इथे ठोकतोय चौकार. राहुल उंचीचा वापर करतो, लॅप शॉट, स्लॉक स्वीप चांगलेच खेळताना पाहायला मिळालाय. आणि डाव्या यष्टीवरती जर का बॉल टाकला तो रात्रभर तिथे मारत राहील. 43-5 आहेत, 43 ऑन दी बोर्ड. यावेळेला फुललेंचा समोर मारला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगाताच्या 2 बॉल प्रति 2 चौकार. बॉल कारभार पाहायला मिळाला. इथे तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार. तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार आला. मी आवर्जून विचारलं होतं हा राहुल कुठे आहे, तो आलाय आणि थैमान माजवतोय चौकार. चौकार आलेला पाहायला मिळालाय. आता प्रश्न आहे ना, खरं तर उदयजी पवार साहेब, आमच्या दिनेची मॅच असेल तर तयारीला राहायचं, कारण फिल्डिंग टीमने विकेट मिळवली. बॉलिंग करताना तर डीजे वाजत नाही. दिनेशची ज्या वेळेला बॅटिंग असते त्याच वेळेला डीजे वाजतो चौकार आणि रन्स आल्यानंतर. कालच्या दिवसाची खासियत होती. चौकार आल्या, 3 बॉल 3. बाहुबली धाळतोय, कळंबोली बॉक्स क्रिकेटचा बाहुबली बॅटिंग करतो मैदानावरती. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल आलाय का नाही, थेट यस्त्यांचा भेद घेतलाय आणि अर्थात राहुल राजपूत होतो आउट. कॉल आहे दोन्ही टीम, क्यूपर 11 आणि शहीद भगत सिंग. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला आदित्य पांडे आणि गणेश आहेरे. टॉस साठी नेक्स्ट मॅच. 51 धावा फलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झाले, 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. प्रशांत आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत भोसले, हा बॉल दिशाहीन राहिलाय. हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो. अतिरिक्तची धाव. 52 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. हाही बॉल समोर केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते का, प्रयत्न चांगले होते. एकेरी धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 धावा. रोशन साळुंके या स्पर्धेचा प्रमुख आयोजक, प्रमुख घटक आणि या कळंबोली टेनिस क्रिकेटचा चपळतेचा चीता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्वतः आयोजक आहे. फ्लेक्स वरती एक मात्र सनग्लासेस वेअर केलेला आयोजक आहे आदिराज देशमुख. तो अद्याप आलेला नाहीये. थोड्याच वेळामध्ये रॉयल एंट्री साहेबांची होईल. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या, त्या अर्थात 53 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला टॅप केला होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आल्यात, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट झाल्या का, पंचांकडे पाहिलं जाणार आहे. इथून 2 धावा केवळ मिळतील. एकंदरीत 55 आहेत. 56चं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय. या पण सचिन डोंबरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच महाराष्ट्र पोलीस सदर्शनाय कलनिग्रनाय. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 56चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. चला एका बाजूला आपण पाहतो गणेश आहेरे दाखल झालाय. सुहास यमगर चला टॉस साठी. सुहास नाही, आदित्य पांडे, सॉरी आदित्य पांडे चला टॉस साठी या त्वरित. गणेश देखील आश्चर्यचकित झाला की मॅच कशी बदलली.
चला आपण टॉस करतो आहोत. मला वाटतं आदित्य पांडे अवेलेबल नाही आहे. टॉस होतोय. 55 धावा आहेत आणि त्याच वेळेला 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. आमचे सिंग इज किंग आणि सिंग टॉस साठी अवेलेबल होत असताना पाहायला मिळत आहेत. टॉस झालेला पाहायला मिळतं. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गणेश आहिर याने, अर्थात क्यू परी 11 या टीमने टॉस जिंकलेला आहे. आनंद माने साहेब आणि प्रदीप आहिरे यांच्या मालकीचा संघ आहे. टॉस जिंकलेला आहे आणि गणेश मला वाटतं क्षेत्ररक्षण का गणेश? चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट्स आपण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कृष्णाजी मोरे यांचे विशेष आभार. गणेशजी खाणावकर साहेब काहीशी चर्चा करत असताना मला मिळाले होते काही खेळाडूंशी. टॉस झालेला नेक्स्ट मॅचचा गणेश डिसिजन काय घेणार? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला नेक्स्ट मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचे निर्णय क्यू परी 11. चला घाई करा, सचिन क्षेत्ररक्षण सजून घ्या. राहुल चला घाई करा. राम आसबे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये भोसले बॅटिंग साठी आदर्श भोसलेला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये पहिलं षटक दाखल होत असताना साहिल मोहितेला आपण पाहत आहोत. साहिल मोहिते बॅटिंग जिथे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. आघाडीची जोडी राम आसबे स्ट्रायकर एंडला आहे. साहिल मोहिते काल काय गोलंदाजी केली होती, लेग ब्रेक ऑफ ब्रेक. खेळाडूचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत. अर्थात तो लेग ब्रेक दाखवून ऑफ ब्रेक ही करू शकतो, इतकी क्षमता आहे. फिंगर रोल करतो. सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना मला मिळाला, कधी दुसरा टाकतो कधी स्लोवर वन टाकतो. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ज्याचं प्रभुत्व राहिलंय गोलंदाजीवरती त्याच दर्जाचं प्रभुत्व त्याचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आहे. आडव्या बॅटने केला होता क्षेत्ररक्षक तैनात. हा ट्रॅप आहे. प्रशांत पाला मिळाले होते ऑन साइडला. हा डॉट बॉल येत असताना पाला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली पाला मिळाली. आमचे बॉबी या व्यासपीठावरती आहेत, सौरभ मोठे या व्यासपीठावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा भेद. लगाताचे 2 डॉट आलेत. हा नो बॉल. हा नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळालाय. नो बॉल आला. 1 राम पुढचा बॉल. या वेळेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळत असताना धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिला. धावफलकावरती 2 आहेत. आमचे डीजे रोहित यांना आपण पाहतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना. साहिलने या षटकामध्ये धावा थांबवल्यात. सुरुवात चांगली केली आहे त्याने. रामला रोखलंय. स्ट्रायकर एंडला या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो की जिथे आदर्श भोसलेची बॅटिंग सर्वाधिक महत्वाची आणि उपयुक्त राहणार आहे. संघासाठी त्याचा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहील. यावेळेला हलक्या हाताने खेळला होता. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉलला येऊ दिले, शरीराच्या जवळ घेतला. बॅटचा चेहरा लवकर खुला केला. सिंगल आली आहे. आणखीन एक हा सिंगल येत असताना मला मिळते आहे. बाहेरून आलेल्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी पंच करणार नाहीत आणि तसा दबाव येऊ नका अंपायर. बाहेरून येणारा कोणताही कॉल असू द्या, DRSचा असू द्या किंवा कोणताही. हाय बॉल वेगाने पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा हा डॉट बॉल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू. कळंबोलीचा चिंतामणीच्या संघाने 2 क्षेत्ररक्षक केवळ गोलंदाजाची ओष्टभीम पाहण्यासाठी ठेवलेत. धावफलकावरती बनल्या ते एकंदरीत आपण पाहतोय धाबा आहेत त्या 3. 4 चेंडूचा केस संपलाय. 3 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. आडवा बॅटने ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. घडला तरी काय. आणखीन एक डॉट बॉल. केवळ 3 धावा आल्यात. पहा, प्रत्येक संघाला आपण विनंती करतोय आज क्रीज वरून कोणी पळणार नाही. पंच
याची ताकद द्या. बॅटर जर का क्रीजच्या वरून पळत असेल, विकेट वरून, तर त्यांना बाहेरून पळण्यासाठी ताकीद द्या, कारण आपण आज मार्किंग व्यवस्थित करण्यात आली आणि त्यासाठी आमचे रोशन साळुंके यांचे आभार. आदर्श थोडस बाहेरून पळ, मार्किंग आपण पूर्ण केली आज. फलकावरती धाबा जिथे मात्र आपण पाहतोय 3 आहेत. टाळ्यांचा कडकडाट होत होता त्याच दरम्यान बॅक जिथे नो बॉल आणि गॅप मध्ये केलेला हा चौकार. फलकावरती बनल्या त्या 8 ऑन दी बोर्ड आहेत. 8 धावा फलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. राम चांगले स्ट्रोक खेळले, त्याने 8 धावा. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 56 धावसंख्येला पाठलाग करत असताना 8 बनल्यात पहिल्या षटकाच्या अंती. पाहायला मिळतोय पहिलं षटक. साहिल मोहितेने चांगल्या दर्जाचा हाताळलेला पाहायला मिळाला. धावा रोखल्या त्याने. चला घाई व्हायला हवी, थोडीशी घाई करा. चला घाई करा. आदर्श भोसलेला स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत. त्याच्यासाठी काही वेगळी रणनीतीने संघ कामकाज करत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने आलाय राहुल राजपूत. ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग उजव्या हाताने तर गोलंदाजी डाव्या हाताने करण्यासाठी जाणला जाणारा राहुल राजपूतला आपण पाहत आहोत. सौरभ गांगुलीच्या बाबतीत काही अशा गोष्टी होत्या की तो बॅटिंग लेफ्ट हँडरनी करायचा आणि बॉलिंग राईट हँडरनी करायचा. अनेक वेळेला त्याच्या बाबतीतले किस्से पाहायला मिळालेत. सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही काही गोष्टी अशा घडल्यात की तो बॅटिंग राईट हँडने करायचा, परंतु सिग्नेचर हा लेफ्ट हँडनेच तो करायचा. फलकावरती 8 आहेत. चला घाई व्हायला हवी. आज 15 ते 16 मॅचचा शेड्यूल आहे. घाई करा. चला घाई करा. राम बाहेरून पळालाच तरी चालेल भाऊ. खेळपट्टीच्या बाहेरूनच जास्तीचं पळा. पुढचा बॉल राहुल. हा चेंडू इथून डावे यष्टीच्या जास्तीचा दुरून जाणारा अतिरिक्त धाव येते. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून विशाल त्रिवेदी आणि शिवा वाल्मिकी यांना आपण पाहत आहोत. खास करून या स्पर्धेसाठी त्यांची मागणी बदलापूरहून आज या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत. काल आणि आज बदलापूरहून ठीक कळंबोली त्यांनी गाठली आहे. तरी आज या स्पर्धेच्या माध्यमातून किरणजी दळवी यांनी मागवलेले कॅमेरामन हा बॉल आतमध्ये येणारा स्वतःला स्ट्रेच केलाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. धावलकावरती धावा 9 बनलेल्या आहेत. मारुती पाहायला मिळतोय. मारुती आज आलाय. तो आलाय तरी एक नेपाळ पार्सल आणि एक बिहार पार्सल आलेला नाही आहे. यावेळेचा बॉल कट केला होता. सिंगल इथून येते. हा नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळालाय. मागणी जास्तीची आहे. पहा खरं तर मराठी माणूस जे काही करू शकत नाही ना, ते आवर्जून हीच माणसं निश्चित करतात. डबल ड्युटी आहे. बॉल इथून एक सिंगल आली आहे. त्याच वेळेला एक नो बॉल. मारुतीला आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. तो आलाय. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. थोडं क्लायमेटही बदलू लागले आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत.
फलकावरती धावा बनलेल्या त्या 11. एका चेंडूचा खेळ संपला अद्याप. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आहे, वाईट बॉल. अतिरिक्त धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. 12 धावा फलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू आतमध्ये येणारा थेट रक्षकाचा भेद घेतो राहुल. काय गोलंदाजी केली आहे राहुलने. टप्पा चांगला ठेवला, वेग चांगला आहे त्याच्याकडे. रेलिंगच्या मध्ये असणारे सर्व बच्चे कंपनीचं मी लक्ष वेधून बाहेर जा. स्क्वेअर लेग अंपायर. आपल्या पाठीमागे एक बॉल आहे तो थोडासा बाहेर ढकला. थांबा राहुल. फलकावरती धाबा एकंदरीत बनलेल्या बाला मिळाल्यात त्या 12 आहेत. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती आहेत. हा बॉल दिशाहीन राहिलाय. जास्तीचा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला होता. फेअर डिलिव्हरी येत असताना पाहायला मिळते आहे. राम आजबे ज्यावेळेला स्ट्रायकर एंडला येतो, बॅटर ज्यावेळेला स्ट्रायकर एंडला आहे, त्यावेळेला बॉल टाकताना गोंधळ करू नका. आणि याच कारण आहे आमचा राम 8 बॉल खेळला आणि 5 धावा बनवल्यात. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या, बॉल टाकताना बोलू नका. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये राम आजबेद. 8 बॉल मध्ये 5 धावा खेळतोय, त्याचं कारण मला आत्ता समजलं. यावेळेला टॅप केला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आत्ता बोलले नाहीत म्हणून हा चौका ठोकला रामने. शांतीत क्रांती कशी करायची राम आजबेला चांगलं ठाऊक आहे. हा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये. पहा मागचे 2 बॉल आवाज आला नाही, लगातार 2 चौकार रामच्या बॅटमधून. चौकार 21 धावा. 4 चेंडूचा केस संपलाय. रणनीती राम आजबेची आता मात्र स्पष्ट आहे. चांगली बॅटिंग करतोय तो. आडवा बॅटने लिडिंग एज घेतली आहे. इथे षटकार आलाय परंतु बॅटर होईल आउट. रामचंद्र आजबे इथे आउट होत असताना पाहायला मिळाला. धक्का लागला तो, अर्थात पहिला रामचंद्र आजबे आउट झालाय. फलकावरती धावा बनल्या 21. किशोर खरा टीमचा कॅप्टन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पवारने यस्टनच्या पाठीमागून चांगली कामगिरी केली आहे. बॅटरचं मन विचलित कसं होईल त्याच्या पाठीमागे सातत्याने गडबड आणि गोंधळ केली आहे. विचार करू दिले नाही आहेत त्याने. 21 ला 1. 19 चेंडू आणि 35 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 19 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. काल एका षटकामध्ये 32 बनलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या संघाने बनवलेल्या धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्क मध्ये अजित होता आणि त्याच्या अगेन्स्ट त्या रन्स आल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये जिथे आपण पाहिलं होतं ते रणजित कट्टे पाटील या संघाच्या अगेन्स्ट हा मोठा कारनामा नोंदवला गेला. हा उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. किशोर खरात अवांतर धाव आली. 22 बनलेल्या 34ची गरज. 19 चेंडू आणि 34 धावा. स्वप्नील गाडगे पाटील यांनी काय बॅटिंग केली होती आज. चांगला खेळ त्यांनी साकारला. 2 बॉल 2 चौकार त्यांनी ठोकलेत. हा बॉल दिशाहीन राहिला. राहुल काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धावा देऊन जातोय. अतिरिक्तची धाव येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 23 बनली आहे. 33 ची गरज. 19 बॉल आणि 33 धावा. पुढचा बॉल गोलंदाज. हा नो बॉल आहे.
उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला, कट केलाय, चौकार ठोकला, नो वरती चौकार. राहुल राजपूतने 12 चेंडू टाकलेत, त्याने केवळ 5 बॉल इथे लिगली आल्यात आणि 1 बॉल टाकण्यासाठी अद्याप 7 धावा खर्च केल्यात त्याने. जेवढ्या बनवल्यात ना छाती ठोकपणे तेवढ्या देणार. धावफलकावरती 28. हा खोला टाकला होता, यॉर्क करून घेतला, स्वतःला स्ट्रेच करत असताना इथून डॉट बॉल येईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 20 धावफलकावरती आहेत. त्या 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू राहिले इथून पुढे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 28 ची गरज. अठ्ठावीस बनल्यात. 28 ची आवश्यकता आहे. मॅनेजमेंट हा सर्वाधिक मोठा गुरु असतो आणि मॅनेजमेंट ज्यांच्याकडे नेहमी ऑल इज वेल राहिला ना, असे संदीपजी टुबे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपलंही हार्दिक स्वागत. या विनंती असेल व्यासपीठावरती आपणही येऊन विराजमान व्हावं. संदीपजी टुबे म्हटल्यानंतर मॅनेजमेंट, खरं तर मॅनेजमेंटचा सर्वाधिक मोठा हतकंडा ज्यांच्या पाठीशी आहे असे संदीपजी टुबे. आणि खरं तर कळंबोली बॉक्स प्रीमियर लीगचे आयोजक नेहमी म्हणतात संदीपजी टुबे यांच्याकडे बघूनच आम्ही काहीसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संदीपजी टुबे यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल खाली राहिलाय, धक्का आणखीन लागतोय. आदेश भोसले आणखीन एक बॅटर होतोय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. आणखीन धक्का लागला. 28 ला 2 बॅटर आउट झालेत. 28 ला 2. हाही बॉल दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. साहिल मोहिते काहीतरी जास्तीचा करण्याचा प्रयत्न इथे करतोय. धावा अतिरिक्त खर्च करत असताना तो पाहायला मिळालाय. मागील षटकामध्ये 8 दिल्या होत्या, एकंदरीत 9 धावा त्याने खर्च केल्यात. सॉफ्टने केले होते. राहुल वेगाने आलाय. राहुल सारखा खेळाडू ज्या वेळेला खाली वाकेल तद्वर धावा बॉक्स क्रिकेट मध्ये निश्चित गोळा केल्या जाऊ शकतात, कारण तो जास्तीचा उंच आहे. तो वाकेपर्यंत धाव निश्चित येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. 26 ची अजूनही गरज, 26 ची अजूनही आवश्यकता राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. किशोर खरात स्ट्राईक रेंजला. हाही बॉल दिशाहीन राहिला. 25 ची आवश्यकता आहे. अवांतर धाव येते. साहिल मोहिते तिसरे षटक तो हाताळतोय. नवीन बॅटर सागर आला मैदानाच्या आतमध्ये. सागरला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये, तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. कियान दळवी यांनाही आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. यावेळेचा बॉल इथून मात्र घडलं तरी काय, बॉल स्टॉप झाला का अंपायर याची शहानिशा करतात.
प्ले मध्ये असेल तर खूप साऱ्या अडचणी वाढतात बॅटरच्याही. चला नेक्स्ट मॅच, आणखीन एक मोठा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळेचा बॉल इथे पवार थांबा. पवार जास्तीत एक्साइटेड आहेत. हा बॉल अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 31 आहेत. 32 धावा अवांतरच्या मदतीने आणखीन एक धाव येईल. 32 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 32 ला 2 आहेत. अजूनही विजयासाठी 24 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल बॅटरला फॉलो केला, सिंगलचा प्रयत्न. सचिन आणि सचिन टीमचा कॅप्टन लढताना पाहायला मिळालेला नाही आहे. सिंगल आली, 23 ची अजूनही आवश्यकता आहे. एक एक धाव या षटकामध्ये महत्वाची राहील, कारण साहिल मोहिते धावा सहजासहजी देणार नाही. गणेश आहिरे तयार राहा. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेचच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. क्यूबरी 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला उजव्या अशीच्या बाहेर, काय झेल टिपला. अफलातून कॅच आणि सेलिब्रेशन पहा राहुल राजपूतचं. उदयजी पवार असले ना, ती गाण्याची मैफिल चांगली सजवतात, परंतु जास्त वेळ ते काही थांबत नाहीत. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. रोशन पोपेडा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. छोटा पॅकेट आहे, बडा धमाका. यावर्षी कळंबोली प्रीमियर लीग मध्ये धडाकेबाज बॅटिंग त्यांनी केली होती. सातत्याने चांगल्या प्रदर्शनासाठी तो जाणला जातो. आणि बॉक्स मध्ये तितकासा हतकंडा त्याला दाखवता आला नाही. तितक्याशा धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. परंतु दिवस बदलतात, वेळ बदलते. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. पवार बॉल पडताना जर का बोलले, काहीशी ताकद रोशनने दिली आहे. संध्याकाळी मीटिंग घ्यावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा नो बॉल आहे. हा नो बॉल. धावफलकावरती धावा नोटच्या मदतीने वधारती. नयन पवार यांचा मैदानाच्या आतमध्ये जे काय असणं आहे ना, प्रतिस्पर्ध्यावरती कुठे ना कुठेतरी प्रेशर क्रिएट करणार आहे. वातावरण तापवलंय त्यांनी. कालची पहिली मॅच ही अशीच तापली होती. सुरुवात झाली, परेश कडकेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काय सामना झाला होता. 2 बॉल 6 वरती आलेली मॅच. आणि हा तोच संघ आहे जो मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करतोय. खरं पहिलाच सामना तापतो असंच वाटू लागले. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र थेट यष्टांचा भेद प्लेड ऑन झालाय. बॅटर क्रमांक 4 रोशन पोपेडा आला तसाच गेला. चार बॅटर आउट झाल्यात. एक सर्वाधिक मोठा ऑब्जेक्शन आहे या गोष्टीवरती की नयन पवार आणि साहिल मोहिते, मला वाटतं हे जे आहेत ना, बॅटरला रिसीव्ह करायला येतात, घेऊन येतात मैदानाच्या आतमध्ये, ड्रॉप करायला काही जात नाहीत. ड्रॉप करताना ते आपोआप निघून जातात बाहेर. काय सेलिब्रेशन करतात. घ्यायला नयन पवार स्वतः जातो बॅटरला घेऊन येण्यासाठी. त्याचं सेलिब्रेशन पहा, त्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय. 34 ला 4 आहेत. नयन पवार, देवाकडे मी विनंती करतोय, का उलटफेर होऊ नये, नाहीतर कार्यक्रम होईल, कपडे बिपडे निघतील. चिंतामणीच्या पाया पडतोय तो. 34 ला 4. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 22 ची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 ची गरज आहे.
तुम्ही जेवढ्यांना रिसीव्ह करायला गेलेले आहात ना नयन पवार, ते तुम्हाला ड्रॉप करायला येतील. पहिलाच बॉल चौकार आलाय किशोर कराडच्या बॅटमधून. ची आवश्यकता. चेक संपला तुमचा, मेट नाही होऊ शकत आता. 18ची गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. यावेळेचा बॉल बॅकफुटला आला होता बॅटर. वेट करत होता की जास्तीचा बॉल पाठीमागे राहील, टॅप करता येईल, परंतु त्याच वेळेला गोलंदाजाने प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला. निखिलने खोलात टाकला होता चेंडू. संधीजी टुबे विनंती असेल या व्यासपीठावरती. धावफलकावरती 38ला 4 आहेत. हा सामना जो आहे ना तो 3.5 तासाच्या पिक्चर पेक्षा मोठा झालाय. थोडी घाई करा. नयन पवारने त्याला लीड केलं. यावेळेचा बॉल खोलात टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 18ची गरज आहे. किशोर कराड. किशोर खरातला आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा 38 बनलेल्या आहेत. 4 बॅटर आउट झालेत. 18ची अजूनही आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. येणाऱ्या 9 चेंडू आणि 18 धावा. बॅटर नॉट आउट आणि हा व्हाईट बॉल. बॅटर नॉट आउट आणि हा व्हाईट बॉल आलाय. चला घाई करा, खेळपट्टीवरती येऊ नका. नयन पवारनी आज काय पिऊन आलाय ना काय ठाऊक. सातत्याने एनर्जेटिक त्याला आपण पाहत आहोत. आमचे राजेंजी सोना यांना आपण आज वेगळ्या वेशभूषेमध्ये पाहतोय. स्वतः समालोचक राजेंजी सोना, आपलंही हार्दिक स्वागत. चला घाई करा. आता किती 1 तासानंतर डीआरएस घेणार का तुम्ही? 10 सेकंदाचा वेळ राहतो. डीआरएस कधी घ्याल? प्रत्येक इनिंगला एक डीआरएस आहे. सांगायची का नव्याने गोष्ट आहे का? प्रत्येक इनिंगला एक डीआरएस आहे. नव्याने काय सांगायचं तुम्हाला? आता पेनल्टीज पात्र राहाल. स्वप्नीली गाडगे पाटील, आता सांगा तुमच्या खेळाडूंना आता पेनल्टी घ्यावी लागेल. आमचे राजेंजी सोना यांचे हार्दिक स्वागत. आज मला वाटतं संडे आणि जंगल सफारीला निघाले ते. 39ला 4. चला थोडीशी घाई करा कारण वेळ खूप गेलाय. 3.5 तास झाले. त्यावेळेचा डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रेशर क्रिएट झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना कळंबोलीचा चिंतामणी सर्वाधिक मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. राजेंजी सोना याच मंडळाचे सदस्य आहेत. निखिलला आपण बाधक गोलंदाजी करत असताना पहिला बॉल चौकार आला. त्यानंतर डॉट आले. एकंदरीत 3. एक व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. कळंबोलीचे 2 समालोचक आज मध्य प्रदेशमध्ये आहेत. एक आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि एक भारत दौरा करत असतात सातत्याने. 39ला 4. हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 180 रन्स. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 40 बनल्यात. 8 चेंडू आणि 16ची गरज. 8 बॉल 16 हवे. आता चौकार आलाय. नयन पवार कपडे सांभाळा. या मॅचचं टेन्शन मला तेवढं नाहीये जेवढं नयन पवार यांच्या कपड्यांचं आहे. काय होईल पुढे? संतोजी कराड साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. संतोजी कराड साहेब यांचे आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट कॅटरस. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा
सिंगलचा प्रयत्न ती आली आहे. सिंगल आलेली बाला मिळाली. एकेरी धाव. इथून येते 11ची गरज राहिली आहे. येणारे 6 बॉल आणि 11 धावा. 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. एक छोटासा तिथे ब्रेक घेऊयात. पहा डगआउट मधून कोणी इथे इथे जाणार नाही. सर्वांना विनंती आहे. 12वा खेळाडू आमच्याकडे आहे. आता मला वाटतं ना उदय पवार यांनी एकच गाणं लावायचं बाकी राहिलंय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. धावफलकावरती 45ला 4 आहेत. थोडी घाई करा दादांनो. अरे आज 15 मॅचेस खेळवायचे आहेत. आणि ज्यांनी सांगितलं रात्री 10 पर्यंत मॅचेस होतील ते सकाळी 5 वाजता गेलेत. आदिराज देशमुख. थोडी घाई करा. शेवटचे 6 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. डगआउट तर तुम्ही पहा. आज संतोजी खरात साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. खरात साहेब कोणाला सपोर्ट. क्या बात आहे. यावेळेचा बॉल इथे चौकार. चौकाराला साठची गरज आहे. देवा सामन्यामध्ये काहीतरी विपरीत घडू देऊ नको नाहीतर कपडे निघतील. नयन पवार तो बिचारा टेन्शन मध्ये आहे. 5 बॉल 7. हा बॉल थेट यशांचा भेद. थेट यशांचा भेद घेतलाय. कॅप्टन आउट. चार चेंडू आणि 7ची गरज आहे. रिसीव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा नयन पवार आणि साहिल मोहिते पुढे आलेत बॅटरला रिसीव्ह करण्यासाठी. चार बॉल आणि विजयासाठी 7ची गरज आहे. मला एक गोष्ट कळली की जिथे संतोषी खरात आहे डगआउट मध्ये परंतु अजित नाळे बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवतोय. हा प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही. अजित नाळे आहे डगआउट मध्ये. 4 बॉल 7. 4 चेंडू आणि 7ची गरज. समोर केला क्षेत्ररक्षक ना स्वतः गोलंदाज. धाव आलेली नाहीये. टाळ्यांचा कडकडाट होतोय. रुद्रांश शिवांश इलेव्हन जिंकणार की कळंबोलीचा चिंतामणी. 3 बॉल 7. 3 बॉल 7ची गरज. कॅप्टन किशोर खरात. आता मला असं वाटू लागलं ना किशोर खरात जाता जाता तिथून आतमध्ये पण येऊ शकेल. अरे किशोर दादा डगआउट मध्ये बस. तीन बॉल आणि 7ची गरज आहे. पंत थांबा पंत थांबा. मॅच गरम होऊ द्यात किती. किशोर दादा काय तुझ्यासाठी काय आणायचं आता. हलगी बिलगी मागवा लागेल का आतमध्ये घ्यायला. 3 बॉल 7ची गरज आहे. 3 बॉल 7. पहिल्या पर्वाचे विजेते फिल्डिंग करतायत. हाही कोला टाकला. मिस फिल्डिंग झाली आहे. सिंगल आली. 2 बॉल 6. 2 बॉल 6. इथून मॅच काल हारला होता संघ.
काल याच दर्जाचा सामना झाला आणि जिथे मात्र रुद्र आणि शिवांश इलेव्हन या संघाने धावा दिल्या होत्या 2 मध्ये 6. काल असाच सामना झाला होता, 1 मध्ये 6 हवी होती. ती फिल्डिंग करणारा संघ कळंबोली चिंतामणी या संघाला आज तसेच सामने झालेत. किरण खरातने जर का सामना जिंकून दिला तर 1,000चं कॅश प्राइज. जर मी म्हणालो होतो, ज्यांनी म्हणाले रात्रीच्या 10 पर्यंत मॅच चालणार, ते आदिराज देशमुख यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, महेश मोरे यांच्याकडून 1,000, 2,000 लागले. सोमेश्वर देशमुख यांच्याकडून 1,000, 3,000 झाले. सामना जिंकून दिला तर 3,000 रुपये के यांच्यासाठी. रोशन साळुंके किती? 3,000 रुपये झालेत. 2 बॉल 6, 2 बॉल 6 ची गरज. या फ्लेक्स वरती एक मात्र ऑर्गनायझर आहे ज्याने सनग्लासेस वेअर केलाय, तोच आदिराज देशमुखला तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहे. चला 3.5 तास नाही, आता 4 तास झाले. स्वप्नील गाडगे 2 बॉल. कोला टाकला, समोर केलाय. आता 1 चेंडू आणि 5 ची गरज आहे की काय इथे? बॅटर आउट. 1 बॉल 5, 1 चेंडू आणि 5 ची गरज. बॅटर आउट. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. बॅटर येऊ द्यात नवीन. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग. चेसिंग कंपल्सरी आहे. देवाने मला वाटतं कपडे निघण्यापासून वाचवलं की काय. 1 बॉल 5 आहेत, काही घडू शकतं. 1 बॉल 5 ची गरज. चिंतामणी जवळपास पावल्यासारखा दिसतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, प्रेडिक्शन फेल आहे तिथे. 1 बॉल 5. खरं तर गणेशजी खानोकर साहेब यांनाही आपण डगआउट मध्ये पाहत आहोत, तेही आहेत. के सामना जिंकून दिला तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 51 ला 6 आहेत. 1 बॉल 5 ची गरज. 1 बॉल 5. टाळ्या होऊ द्यात क्रिकेट रसिको. मॅच आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाही. 1 बॉल 5. 1 बॉल 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग ऋषी. 1 बॉल 5. नयन पवार यश त्यांच्या पाठीमागे. सामना जिंकला कळंबोलीचा चिंतामणी या टीमने. 6 बॉल 11 धावा डिफेंड केल्यात. काल चला वन साइड हिरो नयन पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.